नमस्कार नाट्य रसिक हो. पाचव्या वेदाचे शिलेदार या कार्यक्रमात तुम्हा सर्व नाट्य रसिकांचं हार्दिक स्वागत. रसिक हो, पाचव्या वेदाचे शिलेदार या कार्यक्रमाचा 5वा भाग आज आपण पाहत आहात. या भागात आज आपण भेटणार आहोत बाल रंगभूमीवरच्या अतिशय नावाजलेल्या लेखिका, दिग्दर्शिका आणि बाल रंगभूमीसाठी दिवस रात्र झटणाऱ्या अशा एका असामान्य कर्तृत्व असलेल्या व्यक्तीला, या बालकलाकारांना चॅनलाइज करण्याचं काम सुधाताई करमरकरांनी केलं. आणि त्यांच्यानंतर ही लिटिल थिएटरची धुरा आणि बालरंगभूमीची चळवळ, त्याचं सगळं नेतृत्व ज्यांनी केलं असेल तर त्या आहेत लीला विनोद हडप. मॅडम, तुमचं या 5व्या वेदाचे शिलेदार या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. तर आत्ताची बालरंगभूमी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रभाव आता सर्वत्र आहे. यात बालरंगभूमी ही टिकवण्याचं जे काही काम आहे ते तुम्ही करताय. तर आत्ताची बालरंगभूमीची सद्यस्थिती ही तुम्हाला माहीतच असणार, तर त्याबद्दल थोडंसं सांग. नमस्कार. आत्ताची बालरंगभूमी याविषयी विचार करायचा झाला तर पहिल्यांदी बालरंगभूमीचा तो सुवर्ण काळ होता तो पहिल्यांदी आठवतो की सुधाताई करमरकर यांनी बालरंगभूमीची स्थापना करून 1959 साली त्यांनी स्थापना केली आणि केवळ मुलांना नाट्यगृहामध्ये बसून बालनाट्याचा सात्विक मनोरंजनाचा आनंद मिळावा या उद्देशाने त्यांनी बालरंगभूमीची चळवळच म्हटलं तरी सुरुवात केली. आणि त्यावेळेला वर्षाला एक नाटक याप्रमाणे नाटकं व्हायची आणि अशी सुधाताईंनी 37 बालनाट्य केली. तो सुवर्णकाळ आत्ताच्या बालरंगभूमीला मिळणं फार कठीण आहे. फार तर जुनी नाटकं पुनर्निर्मित करण्याचा अनुभव मिळतो. म्हणजे पेपरमधल्या आत्ताच्या जाहिरातीत बघितल्या तर बालरंगभूमीच्या जाहिराती फार कमी असतात. एखाद दुसरं बालनाट्याचं जाहिरात असते, ती सुद्धा पुनर्निर्मित नाटकाची जाहिरात असते. किंवा नाट्य प्रशिक्षण शिबिर केल्यानंतर समारोपाच्या वेळेला एक बालनाट्य सादर करायचं, ते सुद्धा बालनाटिका, बालनाट्य नाही. तर आत्ताच्या बालरंगभूमीची सद्य परिस्थिती ही अशी आहे की बालनाट्य निर्मिती फारशी पूर्वी जशी व्हायची तशी आता होत नाही. ही परिस्थिती बालरंगभूमीची आहे. बालरंगभूमीची धुरा यशस्वीपणे तुम्ही सांभाळली आणि अजूनही सांभाळत आहे. व्यवस्थापन कौशल्य तुमचं किंवा साऱ्यांना चॅनलाइज करून बालरंगभूमीची ही चळवळ कशी फोफावेल, कशी वाढत जाईल, हा विचार सतत तुमच्या डोक्यात असतो. या साऱ्या प्रवासात तुम्ही स्वतःला आता कुठं पाहता? प्रवासामध्ये मी स्वतः जेव्हा बघते तेव्हा एकच माझ्या लक्षात येतं की हे निव्वळ योगायोग आणि आमच्या सर्वांच्या गुरुस्थानी असलेल्या सुधाताई करमरकर यांची प्रेरणा आणि त्यांची जबरदस्त इच्छाशक्ती. कुठल्याही परिस्थितीमध्ये अमुक वेळेला बालनाट्य व्हायलाच पाहिजे अशा पद्धतीने त्यांची तालमीची आखणी असायची. त्यांचे नाटकाचे दौरे, तालमी, जाहिराती हे सगळं जबरदस्त त्यांचं मॅनेजमेंट होती. आणि हे सगळं मी ऑब्झर्व करत होते. आणि सिंड्रेला आणि राजपुत्र या नाटकामध्ये म्हणजे अभिनयाची सुरुवात कशी झाली ते सांगते. तर बालनाट्याची तालीम कशी असते म्हणून बघायला गेले. माझी बहीण मीना केळकर ही सुधाताईंच्या बरोबर कायम असायची. आणि ते तालीम बघताना मला असं कळलं सुधाताई पुष्कळ म्हणजे अस्वस्थ होत्या. तेव्हा मला कळलं की त्यांना सिंड्रेलाच्या कामासाठी कोणीही मुलगी मिळत नव्हती. कितीतरी मुली ट्राय केल्या पण त्यांना सिंड्रेलासाठी त्यांना पाहिजे तशी मुलगी मिळत नव्हती. आणि अचानक काय झालं कोण जाणे, त्या म्हणाल्या तर लीला नुसती तालीम बघू नको, तर स्टेजवर उभी राहा. आणि सुधाताईंनी माझ्या हातात स्क्रिप्ट दिलं आणि मला तर काहीही कळेना. कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, कसं रिॲक्ट व्हायचं काहीही कळत नव्हतं.
आणि अचानक सगळ्यांच्या देखत, तेव्हा मला वाटतं लता नार्वेकर होत्या त्यांच्याबरोबर, सगळ्यांच्या देखत मला जोराने ओरडल्या त्या. नाटकातनं कामं करतेस, प्रायोगिक नाटकातनं कामं करतेस आणि साधं बोलता येत नाही, तुला साधं रडता येत नाही, काय चाललंय काय? अशा पद्धतीने सगळ्यांच्या देखत मला त्या ज्या ओरडल्या, ते ओरडणं ऐकूनच मला खूप रडायला आलं आणि अक्षरशः मी तिकडून पळूनच जावंसं वाटत होतं. कारण सगळ्यांच्या देखत ओरडणं मी जरा अपमान झाल्यासारखं वाटतं ना. त्यामुळे मी गप्प आणि नुसती रडत होते. सुद्धा त्यांनी सगळी तालीम आटोपती घेतली आणि नंतर माझ्याजवळ येऊन त्या मला म्हणाल्या, लीला, आत्ता तू जे रडलीस ना, तसं सिंड्रेलाची आई सावत्र तिला जेव्हा छळते त्यावेळेला तसं रडणं आत्ता रडलीस त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने एक अभिनय म्हणून मी रडत रडत बालरंगभूमीवर प्रवेश केला असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मग स्नो व्हाईट आणि 7 बुटके, तेव्हा तर आवाज जाड करायचा होता आणि मी सुद्धा त्यांची काही कामं मी अशी ऑब्झर्व केलेली होती की त्यांची जी जरब असते बोलण्याची ती मी ऑब्झर्व केलेली होती. आणि तो अनुभव मी स्नो व्हाईट आणि 7 बुटकेच्या सावत्राईच्या नाटकामध्ये केला. म्हणजे मधुमंजिरी नाटक पुन्हा रंगभूमीवर आणायचं होतं. त्यामध्ये त्यांची चटकीण पुष्कळ गाजलेली होती. जशी दिलीप प्रभाकरांची चटकीण एक गाजलेली आहे, तशी सुद्धा त्यांची ही चटकीण कुणीही करू शकत नव्हतं अशी ती भूमिका होती, भयंकर गाजलेली होती. आणि तेव्हा सुद्धा त्यांचे दौरे असायचे. मग त्या काय करायच्या की दौऱ्यावर त्यांचे प्रयोग असायचे त्यावेळेला त्या मला सांगायचं, चटकीण तू कर. काय योगायोग असेल म्हणा किंवा ईश्वरी कृपा असेल किंवा त्या नटराजाची कृपा असेल, पण सुद्धा त्यांच्या आवाजाची नक्कल करून मी ती चटकीण केली. म्हणजे त्यानंतर मी पार्श्वगायन म्हटलं तर मी तसं काही पार्श्वगायन पण काय कुठे केलेलं नाही. पण सुद्धा त्यांचं असं होतं की काही झालं ना तरी सुद्धा आपल्याच कलाकारांना चान्स द्यायचा. आणि त्याप्रमाणे कितना थंबालले म्हणून बोबड गीत होतं. बाकीची पार्श्वगायन करणाऱ्या बऱ्याच चांगल्या गायिका मिळाल्या होत्या. मी हे एकच गाणं केलं होतं. त्यानंतर मॅनेजमेंट तुम्हाला माहिती आहे, बाहेरगावी प्रयोग करायचं म्हटलं सुद्धा ते माझ्यावरच सोपवायच्या. खूप अडचणी आल्या, पण त्या अडचणीवर मात कशी करायची केवळ सुधाताईंची आणि त्या रंगदेवतेची कृपा असंच मी समजते. आणि योगायोग बरेच लेख असे अडकते होते चांगले चांगले, ते मला सगळे संग्रहित करायचे होते. म्हणून मिस्टरांच्या विनोदायन पुस्तकाचं मी प्रकाशन केलं. असे जसे जसे योग येतात आणि जशी जशी माझी इच्छा होते आणि मला ना नुसतं बसायला आवडायचं, काही ना काहीतरी आपण करायला पाहिजे. आणि या केवळ हेतूने मी हे सगळे प्रोग्राम करू शकले, एवढंच मी म्हणू शकते. आणि केवळ निव्वळ योगायोग आणि कोणाची तरी इच्छाशक्ती किंवा माझी इच्छाशक्ती या पद्धतीने माझा हा प्रवास चालू झाला. मी असं ऐकलं की एका मुंबईजवळच एका दुर्गम ठिकाणी तुम्ही बालनाट्य शिबिर घेतलेलं तिथल्या आदिवासी मुलांसाठी. त्यासाठी तुम्ही होडीतून वगैरे गेलेलं. म्हणजे हा उत्साह हा आजही तुम्ही कायम ठेवलात. याही वयात तुमच्या मनात बालरंगभूमीसाठी काहीतरी करायचं आहे ही ईर्ष्या आहे, ते पाहून चकित व्हायला होतं. मंथनपाडा म्हणून गोराईच्या इथे आहे, तिकडे बालनाट्य प्रशिक्षण वेगवेगळ्या पाड्यांमध्ये त्यांनी नाट्य विभाग सुरू केलेला होता. आणि मंथनपाड्यामध्ये मला त्यांनी माझी योजना केलेली होती आणि मला विचारलं की तुम्ही नाट्य प्रशिक्षण घ्याल का. आणि मला खूप बरं वाटलं. आणि मुख्य म्हणजे त्या पाड्यातली लोक हे कामकरी वगैरे होती. सगळी मुलं आहेत, त्यांना धड बोलता येत नव्हतं, धड वाचता येत नव्हतं. तर बालनाट्य शिबिरातून व्यक्तिमत्व विकास हा सुद्धा त्याच्यामध्ये हे आहे, उद्देश आहे. नुसतं बालनाट्य करणं असं नाही, बालनाट्यातून व्यक्तिमत्व विकास होणं हे फार महत्वाचं आहे. आणि तो अनुभव मला इथे आला. जी मुलं काहीही बोलू शकत नव्हती ती मुलं मोठ्या मोठ्याने त्यांच्या समारोपाच्या वेळेला जो कार्यक्रम मी केला ते मोठ्या मोठ्याने अतिशय कॉन्फिडंटली स्टेजवर येऊन आपलं नाटक सादर करत होते. तर हे मला खूप समाधान मिळालं. पण
त्या मुलांना हुरूप वाटावा. कारण एरवी त्यांचं आयुष्य एकदम डलच असतं, म्हणजे कामकरी वर्गसर्गी असतात. आणि त्यामुळे नाटकामुळे बालनाट्यातून व्यक्तिमत्व विकास घडावा ह्या एकाच उद्देशाने ते काम मी स्वीकारलं. आणि त्याच्यामध्ये खूप मला बरं वाटलं. खूप चांगली लोक संपर्कात आली. जेवढे आपण संपर्क वाढवावे तेवढा आपला आनंदही द्विगुणित होतो आणि आपलं आवडतं काम करण्यासाठी मिळालं जास्त समाधान मिळालं. तुम्ही लिटिल थिएटरच्या कलाकारांचा मेळावा अमर हिंद मंडळातर्फे घेतलेला. म्हणजे जवळजवळ 80 वर्षापर्यंतचे लिटिल थिएटरचे कलाकार त्यात सहभागी झालेले. तर त्याबद्दल मी एवढंच सांगेन की मला खूप अभिमान आहे की ज्या बालनाट्य संस्थेमध्ये काशीनाथ घाणेकर, भक्ती बर्वे, जयंत सावरकर, मनोरमा वागळे अशा कितीतरी मोठ्या कलाकारांनी काम केलं. त्या बालरंगभूमीच्या नाटकामध्ये मला अभिनय, गायन, व्यवस्थापन असे कितीतरी अनुभव सुधातेमुळे मला मिळाले. त्याचे कुठेतरी मला ऋण फेडायचं, त्याची मला जाणीव व्यक्त करायची होती. आणि ती जाणीव व्यक्त करण्यासाठी मी निमित्त शोधत होते. तर सुधातेंचा 2009 मला वाटतं साल, सुधातेंचा 75वा वाढदिवस आणि लिटिल थिएटरचा 50वा वाढदिवस, म्हणजे स्थापना झाल्यापासून. तर असा तो सुवर्णयोग गाठून मी सगळ्या कलाकारांना त्यांच्या लिटिल थिएटरच्या आठवणी सांगण्यासाठी एक प्रोग्राम ठरवला होता. हातामध्ये एक्झॅक्ट काही नव्हतं. मी जस्ट थिएटरची तारीख बुक करून आली आणि बाहेरून एक गिरकर नावाचा मुलगा मला भेटला. तो मला बरं झालं लीलाताई, मला सुधाताईंनी एक मोठी बॅग दिली होती. ती केव्हापासून त्यांना द्यायची म्हणते, पण मला वेळ मिळाला नाही. पण मला डेअरिंग झालं नाही त्यांच्याकडे जाण्याचं. तुम्ही जरा ती बॅग त्यांना द्याल का? म्हटलं हो. ती बॅग उघडली आणि आतमध्ये अक्षरशः लिटिल थिएटर बालरंगभूमीचा 84 सालापर्यंत सगळा खजिना, म्हणजे त्याच्यामध्ये गाणी होती, कार्यक्रम होते, सगळा खजिना मला त्याच्यामध्ये मिळाला. पण तो कसा बघायचा ते मला कळत नव्हतं. मला कोणीतरी सांगितलं की दादरला नायगाव भागामध्ये एक लड्डू नावाचा स्टुडिओ आहे, तिकडे जाऊन तुम्हाला एक्झॅक्ट स्कूलमध्ये काय आहे ते कळेल. मी ताबडतोब रात्री 8 वाजता त्या स्टुडिओमध्ये गेले, शोधत गेले आणि तासाभरात त्यांनी मला त्या स्कूलमध्ये काय होतं ते कळलं. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लिटिल थिएटरच्या स्थापनेपासून 84 पर्यंतचा आढावा घेतला होता. आणि त्या आढाव्यामध्ये काही बालनाट्याचे छोटे सीन पण दाखवले होते. बालरंगभूमीवर काम करणाऱ्या मोठ्या कलाकारांचा त्याच्याबरोबर त्यांनी उल्लेख केला होता. त्यामध्ये पुरुषोत्तम जारवेकर, श्रीधर राजगुरू, नंतर कांचनताई सोनटक्के यांनी सुद्धा बालरंगभूमीवर जे काही काम केलं त्याचाही त्याच्यामध्ये त्या 13 मिनिटाची डॉक्युमेंटरी होती. ह्या सगळं होतं. त्याच्यामध्ये सुधाताईंनी कला अकादमी कशी सुरू केली त्याचाही उल्लेख होता. आणि हे सगळा 13 मिनिटाची ही सीडी, मला आठवलं की आम्ही दौऱ्यावर वगैरे जायचो तेव्हा ती सीडी पहिल्यांदा नाटक सुरू होण्याच्या अगोदर दाखवायचो. मला मोठा खजिना मिळाल्यासारखं आनंद झाला. आणि आणखीनही त्याच्यामध्ये काही स्कूल्स होत्या की सुधाताईंनी रेडिओ केंद्रावर लिटिल थिएटर बालरंगभूमीची गाणी सादर केलेली होती. ती तशीच्या तसा प्रोग्राम मला सुधाताईंचा मिळाला. आणि आणखीन बालनाट्यातली आमची गाणी होती, ती गाणीही मला त्याच्यामध्ये मिळाली. पण ती कळण्यासाठी मला अरुण कांगविंदे म्हणून एक गृहस्थ आहेत, त्यांच्याकडे मी ते सगळं घेऊन गेले आणि त्याच्यातनं ध्वनिफीत तयार केली, त्याचा बंद प्रोग्राम की. आणि ती ध्वनिफीत म्हणजे गाण्यांची ध्वनिफीत मी तयार केली आणि त्याचं प्रकाशन करण्याचं ठरवलं. आणि त्याच वेळेला
मला लिटिल थिएटरमध्ये जे जुने कलाकार होते त्यांना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी त्यांना मी पाचारण केलं. जे कोणी कलाकार मिळाले नाही त्यांच्या घरी जाऊन मी शूटिंग केलं. त्यातले काही कलाकारांची मी नावं सांगते की भालचंद्र पेंढारकर, रत्नाकर मतकरी, यशवंत देवकर, विजय सोनारकर, विलास गुर्जर, कमलाकर नाडकर्णी, उदय पोडवाल, पांडुरंग कोठारे, सुधीर ठाकूर, गिरिजा पेंढारकर, हेमांगी हुमणे, कुमार शाहू. आणि ते कोणी मिळाले नाही त्यांच्या घरी जाऊन मी शूटिंग घेतलं. त्याच्यामध्ये करुणा देव, नंतर राजा कारळे, जयसिंग भोई, मंगेश दा म्हणजे जो आता सगळ्यांचा आदरस्थानी असा व्यक्ती आहे मंगेश दा, आणि आशालता वाघोवर यांच्या घरी जाऊन मी त्यांचे अनुभव शूट केले. आणि जे थिएटरमध्ये आले माझ्या विनंतीला मान देऊन त्यांना प्रत्यक्ष स्टेजवर त्यांना त्यांचे अनुभव सांगण्याची मी विनंती केली. उत्तरा मोने आम्हाला अँकरिंग करण्यासाठी लाभल्या. आणि अशा तऱ्हेने तो इतिहास बालरंगभूमीचा अनंत आठवणींचा असा तो प्रोग्राम मला मिळाला की पुढल्या पिढीला या पिढीने काय अनुभव घेतले, गिरिजा पेंढारकरनी नाटक करताना कसा अनुभव मिळाला, सुधाताईंनी त्यांना कसं शिकवलं. आश्चर्य म्हणजे लिटिल थिएटर बालरंगभूमीचे पहिले लेखक रत्नाकर मतकरी आणि शेवटचे बालनाट्यातले संगीत दिलेले यशवंत देव हे दोघेही त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. याचं मला खूप खूप बरं वाटलं. आणि अशा पद्धतीने तो कार्यक्रम मी सगळा शूट केला. त्याची आता CD पण केली आणि त्या CDला पण नाव दिलं इतिहास बालरंगभूमीचा अनंत आठवणी. तो पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होईल. मीना नाईक मॅडम, रामनाथ थरवळ सर या लोकांनी बालरंगभूमीसाठी वेगवेगळे प्रयोग केले आणि ती लोक आजही करतायत. ही मंडळी बालरंगभूमीसाठी झटतायत. राजू तुलालवार त्यांची मध्यंतरी बरीच बालनाट्य त्यांनी बरेच बालनाट्य शिबिरं घेतली किंवा असे काही हाताच्या बोटावर मोजण्या इतपत रंगकर्मी आहेत जे बालरंगभूमीशी निगडीत आहेत. अभिनेते वैभव मांगले हे अलबत्त्या गलबत्त्या या बालनाट्यात काम करतात. हे पाहून खरंच खूप बरं वाटतं. कापूस कोंड्याची गोष्ट यात प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे काम करतायत. खरंच हे सारं खूप कौतुकास्पद आहे. काही प्रथितयश कलाकारांनी, दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी जर बालनाट्याची निर्मिती केली आणि मोठ्या कलाकारांनी जर त्यात काम केलं तर ते बालनाट्य चळवळीला पोषक ठरेल असं नाही का वाटत तुम्हाला? नक्कीच पोषक ठरेल. आणि पुन्हा एकदा बालरंगभूमीला सुवर्णकाळ लाभेल असं माझं ठाम मत आहे. पण एक आहे की ते करण्यामध्ये त्याच्या पाठीमागची मेहनत पण पाहिजे. नुसतं निर्मात्यांनी नाट्यप्रयोग बालनाट्यप्रयोग लावायचं असं नाही. त्याच्या पाठीमागे मेहनत असते. शाळांमध्ये जाऊन कुठच्या शाळांची शेवटची परीक्षा, शेवटचा मे महिन्याच्या सुट्टीच्या अगोदर कधी पेपर संपतो ती सगळी माहिती काढायची. त्याप्रमाणे हँडबिल्स वाटायची. अशी सगळी पूर्वतयारी करायची तरच त्याला रिस्पॉन्स चांगला मिळू शकेल. आणि दुसरी गोष्ट, जे बालनाट्य तुम्ही कराल त्याच्यामध्ये खर्चामध्ये काटकसर असता कामा नये. कारण मुलांना रिअल सूर्य म्हणजे तो रिअलच दिसायला पाहिजे, डोंगर रिअलच दिसायला पाहिजे. नेपथ्य, प्रकाश योजना ह्या ज्या टेक्निकल गोष्टी मध्ये याच्यामध्ये कुठेही बालरंगभूमीच्या नाटकामध्ये काटकसर करून चालत नाही किंवा ब्लँक पडद्यावर बालनाट्य करणं कुणालाही ते पटणार नाही. दुसरी गोष्ट अशी की त्या निर्मात्याचे प्रौढ नाटकांचे प्रयोग असतात. दौऱ्यावर जाताना त्याच्याबरोबर बालनाट्याचे प्रयोग जर लावले तर त्याला आणखी प्रसिद्धी मिळेल आणि बाहेरगावी म्हणजे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनाही बालनाट्याचा अनुभव मिळेल, बालनाट्य पाहण्याचा अनुभव मिळेल.
आणि प्रयोगांची आखणीच अशी करायची की जे प्रौढ कलाकार नाटकामध्ये असतील तेच पुन्हा बालनाट्यामध्ये असतील तर त्या निर्मात्याचा प्रवास खर्च वाचेल. अशा तऱ्हेने पूर्व तयारीने मॅनेजमेंट केली तर बालरंगभूमीला बालनाट्य सादर करण्याचं वातावरण अतिशय पोषक ठरेल. पती सुप्रसिद्ध लेखक विनोद हडप सर, मुलगा सुप्रसिद्ध पटकथाकार आणि लेखक अंबर हडप. तुम्ही स्वतः एक कलेचं वातावरण असलेलं घर, आकाशवाणीवर वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचा सहभाग होता, कित्येक पुरस्कार तुम्हाला लाभले. आज या टप्प्यावर वयाच्या अजून काही करण्याची उर्मी आहे का? आता तुम्ही माझ्या मिस्टरांचा उल्लेख केला, विनोद हडप यांचा, तर त्यांना वाचनाची अतोनात आवड होती, म्हणजे खूप आवड होती त्यांनी. आणि काही पुस्तकं पण संग्रही ठेवायची, त्यांना खूप समाधान मिळायचं. तर अशी बरीचशी पुस्तकं स्टॉकमध्ये असलेली सहज चालता चालता माझ्या लक्षात आलं. एक रंगयात्रा म्हणून एक पुस्तक होतं, 84 पर्यंतचा नाटकाचा सगळा आढावा. आणि अशी मला अर्थात सुधाताई करमरकरांबद्दल जास्त माहिती होती आणि त्या बालनाट्य त्या पुस्तकांमध्ये सुधाताईंबद्दलची बरीचशी कात्रणं, पेपरमध्ये असलेली कात्रणं, त्यांनी काही बरेच लेख लिहिलेले होते सुधाताईंनी. तर मला असं वाटलं की एक त्या सगळ्या आठवणी, सुधाताईंसंबंधीच्या आठवणी आणि त्या पुस्तकांचा उपयोग, त्या पुस्तकातील कात्रणांचा उपयोग मला करावासा वाटलं. आणि त्याच्यासाठी मला एक पुस्तक करायचा विचार आहे, सुधा स्फूर्ती नावाने. म्हणजे हे सगळे आतापर्यंत ते जेवढे कार्यक्रम झाले ते सगळे मी शूट केलेले होते, काही रेकॉर्ड केलेले होते. ते रेकॉर्ड केलेले कार्यक्रम सगळे हाताने मी लिहून काढले. म्हणजे मतकरी काय बोलले, उदय पोळवाल काय बोलला, जयंत सावरकर काय बोलले, हे सगळं मी ऑडिओ असलेले कार्यक्रम ते सगळे मी लिहून काढले. आणि त्याचं एक मला पुस्तक करायचा विचार आहे की जो सगळ्यांच्या संग्रही राहील आणि बालनाट्य या विषयावर अभ्यासपूर्वक पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होईल, इव्हन शिक्षकांनाही त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. आणि तसं त्या पुस्तकाचं नाव मी सुधा स्मृती म्हणून सध्या तरी ठेवायचं ठरवलंय. बघूया, जमवाजमव चालू आहे. त्याच्यामध्ये काही बरीच हँडबिल्स आहेत, मोठी हँडबिल्स अशी आहेत की ती आम्ही शाळांमध्ये वाटायचो आणि त्याचा परिणाम बालनाट्यांच्या प्रेक्षकांवर व्हायचा. खूप प्रेक्षक ती हँडबिल्स बघून घ्यायची. त्या हँडबिल्सही माझ्याकडे बरीच आहेत स्टॉक. म्हणजे तर अक्षरशः त्या काही हँडबिलांवर 10, 5, 3 अशा तिकिटांचे दर होते. इतकी जुनी हँडबिल्स माझ्याकडे होती. तर असा जुन्या आठवणींचा संग्रह करायचा माझा विचार आहे. बालनाट्याचे तितकेसे प्रयोग नाही. त्याची कारणं म्हणजे भिन्न असू शकतील. बजेट असू शकेल किंवा नाट्यगृहाच्या तारखा मिळणं हेही असू शकेल. बालनाट्याबद्दलची जी गोडी आहे ती कमी झाली असेल. कित्येक पालक पूर्वी बालनाट्य शिबिराला मुलांना आवर्जून पाठवायचे. बालनाट्य असा जर कार्यक्रम कोणत्या तरी चॅनलनं म्हणजे तसं केलं तर ते जास्त चांगलं होईल आणि चांगलं पाहायला मिळेल. मुलं जी आहेत ती चांगलं पाहतील आणि नाट्यविषयक जाणीवा म्हणजे प्रगल्भ होतील. ते थिएटरमध्ये जाऊन नाटक बघण्याचं समाधान आहे, ते टीव्हीवर नाटक बघण्याचं समाधान मिळत नाही. एकपात्री अभिनय अशा पद्धतीने स्पर्धा, जसे गाण्याच्या स्पर्धा असतात तशा एकपात्री नाट्य स्पर्धा जर लहान मुलांसाठी केल्या तर त्यांच्यातले परीक्षक दोष पण सांगू शकतील आणि त्यांचं व्यक्तिमत्व सुधारायला खूप मदत होईल. अशा पद्धतीने
टीव्हीवर शो करण्याचं समाधान जास्त मिळेल, त्या मुलांनाही मिळेल, आपल्या काय चुका होतात तेही कळतो, असं माझं मत आहे. आणि बालकलाकार घडवण्यात खूप मदत होईल. तुम्ही बालरंगभूमीसाठी आजही कार्यरत आहात, त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. तुम्ही आज आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.